नमस्कार मित्रांनो, एन्जॉय विथ योगेश या चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आम्ही आज चाललो आहे रायगड फोर्ट बघायला. सलग दुसऱ्या वर्षी चाललो आहे आणि आता सध्या मी आहे हा तुम्ही आता बघू शकता, हा दांडफाट्याकडे जाणारा रोड आणि हा ट्रक जो बॅक साईडला येतो हा कोनफाटा आहे. आणि कोनफाटा, दांडफाटा आणि हा जो ट्रक आला ही दिशा आहे अलिबाग आणि पेंडला जाणारा रस्ता. हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा आपटा मार्गे, खारपाडा मार्गे अलिबागला जाणारा जातो. आणि रायगडला जाण्याचा जो आनंद आहे तो किती अवर्णनीय असतो आणि त्याची जी ओढ असते जाण्याची ती किती छान असते. हा सगळा आजचा जो प्रवास आहे, आजचा जो अनुभव आहे आमचा, हा सगळा मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर भेटूया आता आपल्या पुढच्या स्टॉपमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीजवळ आता आम्ही आलो आहे. रायगडला आलो असताना मी पाचाड मार्गे आल्यानंतर सर्वप्रथम महाराजांना ज्यांनी जन्म दिला, महाराजांना ज्यांनी घडवलं, अशा राजमाता जिजाऊ साहेब यांचं सर्वप्रथम दर्शन घेतो. पायथ्याशी आल्यानंतर हा डोंगर दिसतोय आणि इथे आमची रिक्षा पार्क केली आम्ही आणि हा रस्ता रोपेकडे जातोय. तर आम्ही आता इथे बघा, राकेशने आमच्या एक छोटासा हे आणलाय, चिकन नाही वाढले ते त्याच्यात चिकन तो तापवतोय. आणि आता चपात्याच्या वाटेतून विकत घेतल्या त्या आता आम्ही 5 जणांच्या ताटात वाढून घेतलेल्या आहेत. आणि आता हे बघा, आता अजून भात घरून आणलाय, चिकन घरून आणलंय, भाकऱ्या काय मिळाल्या नाही, बाकीचं सगळं वाढून घेतोय. आणि आता मस्तपैकी या उमराच्या झाडाखाली आणि या सावलीखाली आम्ही ते बसलोय. असा हा एक वनभोजनाचा आणि रायगडाच्या वाटेवरचा दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम आमचा सुरू आहे. आम्ही रायगडच्या रोपेमध्ये बसलेलो आहोत. विवांती, मान, राकेश, पूजा आणि स्वतः मी. जय शिवाजी, जय शिवाजी, हर 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 महादेव, हर 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 महादेव, जय शिवाजी.
पहिल्यांदाच रोपे हो काश्मीरला पाहिला तो असता काश्मीरवरून जायचो आता. बापरे म्हटलं काश्मीर डेंजर आहे मग उभा करायला आकाश पाण्यात बॉल पडला तर संपला विषय. बसा मोबाईल हात असतो नाही पडणार खाली पण दाखव ना मस्त ना तेव्हा ती दाखव तेव्हा ती बाहेर नको जाऊ. भाऊ खाली बघा खाली बघ. खूप वर्षानंतर आज रायगडच्या रोपेमध्ये बसण्याचा पुन्हा एकदा अनुभव आलेला आहे. त्यावेळेला सूरज म्हात्रे, मी मला मनोज सोडतो म्हात्रे, तुझ्या. मिलिंद समेळ, साहस लहान होता, आम्ही गेलो होतो. नंतर आज पुन्हा राकेशच्या फॅमिलीसोबत आम्ही रायगड रोपवेने चाललोय. गेल्या वर्षी आलेलो तर पायऱ्याने गेलो, पायऱ्याने आलो. आज रोपवेने जायचा अनुभव घेतोय. वन वे तिकीट मिळालेलं आहे. जाताना मला पायऱ्यानेच उतरायचं आहे. भले काळोख झाला तरी बॅटरीची सोय वगैरे केलेली आहे. आणि वन वेचं तिकीट आहे साधारण 250 रुपये. रिटर्न तिकीट 315 आहे. पण आत्ता एवढ्या उशिरा आल्यानंतर साधारण मला ते 3:30 वगैरे वाजून गेलेले आहे. आणि साधारण हल्ली या दिवसात काळोख लवकर पडतो, त्यामुळे 6-6:30 काळोख पडत असल्यामुळे हा रोपवेने जाण्याचा निर्णय हा आमचा योग्य होता. कारण पायऱ्यांनी जाणं सुद्धा आता चालू आहे, पण रोपवेने जाऊन आम्हाला लवकर पोहोचता येईल. जेणेकरून 2 तास जरी रायगड फिरायला मिळाले तरी आम्हाला मागच्या वेळेप्रमाणे व्यवस्थित रायगड फिरता येईल. तर असा हा रायगडाचा अनुभव आम्ही तुमच्यासमोर शेअर करतो. 40 दिवसाला पाहू शकता की उंचावरून रायगड आणि रायगडचा परिसर पाहण्याची जी काय मजा आहे ना, ती एकदा तरी प्रत्येकाने अनुभवली. खाली बघा, खाली बघा. तुम्हाला शूटिंगमध्ये दिसत असलेले वाहणारे झरे, आता ते झरे वाहत नाहीत, ते पावसाळ्यात वाहतात. हे बघा बाजूने रोपवे चालला, हे जाणारे रोपवे आणि आम्ही वरती जातो आणि खाली जातो. चौकाशी वापर पडला. अशा प्रकारे हा एक आनंद 5-10 मिनिटाचा आनंद असतो. असा बोल हे हालू नका खूप छान. इथेच गाईड आहे. बरं आहे आम्हाला साहेबांच्या लोकांना आणखी वेळ पाहिजे. आम्हाला नको खरं नको. ते हे बघितलं आपण ना या टायमाला मंदिरात नाही राजवाडा काय करू? मंदिर आम्हाला जाता येणार नाही. राजवाडा इथं सिंहासन आहे. होतो ठेवतो. ते बघ शिवाजी महाराजांचं हे दरबार. इथे शिवाजी महाराजांचा जो असा पुतळा आहे, तिथे 32 मन सोन्याचं सिंहासन होतं, जे इंग्रजांनी नेलं. ती ही जागा आहे. हा सर्व परिसर दिसतोय, हा राज दरबाराचा परिसर आहे. आणि ह्या जे काही न्यायनिवाडे चालायचे ते सगळ्या दरबारात चालायचे. त्या ठिकाणी अशी एक जागा आहे की आपल्याला जो प्रवेशद्वार दिसतंय, तर प्रवेशद्वाराच्या ठिकाणी कोपरा आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा छोटा आवाज केला तर त्याचा इथे आवाज येतो, जिथे आत्ता आम्ही उभे होतो. असं हे त्या काळचं कला कौशल्य. म्हणजे आत्ताचे आपण कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे म्हणतो, तर त्या काळातले जे शिवाजी महाराजांचे बांधकाम करणारे हिरोजी इंदुरकर होते, हे किती बांधकामामध्ये निपुण होते या अशा ह्या 400 वर्ष जुन्या झालेल्या या आपल्या रायगड किल्ल्यातून दिसून येते. अशा प्रकारे खरंच हा रायगड किल्ला अतिशय सुंदर आणि पाहण्याजोगा. पण त्याला अजूनही जसं राज्य सरकार केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून जेवढ्या सुधारणा व्हायला हव्यात तेवढ्या सुधारणा अजून नाही आहेत. आज लाखो लोक या दरवर्षी या किल्ल्याला भेट देतात, पण ज्या काही असुविधा आहेत, तर जे काही जुनं बघायची इच्छा आता अपुरी राहिलेली आहे, 400-300 वर्षापूर्वी जे लोकांनी पाहिलेलं आहे, तर ते आताच्या पिढीला पाहता यावं म्हणून सरकारने ह्याच्यातल्या सुधारणा सगळ्या करणं गरजेचं आहे. असा हा रायगड तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. त्या मुद्रा दिसतात ना गेटवरच्या, मला वाटलं बसून फोटो काढतो. रायगड किल्ल्यावरची सर्वात महत्त्वाची जागा, होळीच्या माळाच्या इथून बरोबर सरळ रेषेत असलेला हा मार्केट एरिया, आत्ताच्या भाषेत तेव्हाचा हा बाजार. हे जोते साधारण कमरेच्या आणि छातीच्या लेवलनी उंच आहेत, मधून पायऱ्या आहेत. या जोत्यांवरच विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस ठेवल्या जायच्या. असा हा रायगडावरचा बाजार, बरोबर समोर होळीचा माळ.
आणि त्यावेळेचं कौशल्य की घोड्यावर बसून खरेदी करता यावी या उद्देशाने ह्याची उंची वाढवलेली. त्यानंतर पावसाळ्यात मुसळधार पाऊस असतो रायगडावर, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा व्यवस्थित. नमस्कार. आमची शेजारची आमची विवांतीची मैत्रीण भेटली मला सावी. तुम्हाला काय माहिती, तुम्ही कामाला असता. तो काय टकमकतो, खाली पण जायचं का? टकमक टोकाकडे आता आम्ही पोहोचलोय. राकेश आणि पूजा येत आहेत. टकमक टोकाच्या खाली एक जो भाग आहे जो आणखी खाली जातो, तो भाग पाहण्यासाठी आम्ही आलोय. म्हणलं टकमक टोकावरून शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगाराला ढकलून दिलं जायचं. अतिशय खोल अशी ही दरी, अगदी सरळ गुन्हेगार खाली जाऊन त्याचा कपाळमोक्ष होऊन शरीराच्या चिंध्या वाती होत असत आणि मग खाली त्याला कोल्हे कुत्रे खात असलेले त्यांच्यासाठी भक्ष होत होते. असा गुन्हेगारांना एक शिक्षा देण्याची त्या काळातली ही पद्धत. तर मित्रांनो, आजचा हा रायगडचा प्रवास आता शेवटापर्यंत पोचतोय. कारण आता आम्ही उतरणीच्या मार्गाला लागलो आणि हा महादरवाजा, आम्ही तर खरं तर मेणा दरवाजानी रोपे मार्गे आलो होतो आणि आता उतरताना आम्ही हा इथे तुम्हाला महादरवाजाचा परिसर दिसतोय. तर महादरवाजातून आता आम्ही खाली उतरू. तर इथेच आपण हे सर्व चित्रीकरण थांबूया. हा जर व्हिडिओ आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यानंतर पुढील प्रवासात भेटूया पुढील नवीन ठिकाणावर. तोपर्यंत नमस्कार.